शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोतेहो नमस्कार. आजचा शब्द आहे पातळ. मनू, कपाटातलं माझं हिरवं पातळ घेऊन ये ग. आजीनं अंगणातून हाक दिली. मनूनं कपाट उघडलं, पण तिला आजीचं पातळ काही दिसेना. नाही आजी इथे, मनू म्हणाली. तशी आजी आत आली आणि कपाटात वरच असलेली साडी दाखवत म्हणाली, हे काय म्हण्या, वरच तर होतं. अगं ही तर साडी आहे ना आजी, तू पातळ मागितलंस. अगं तेच तर, पातळ म्हणजेच साडी. पलीकडच्या काकूंना घडी मोडायला देते, आजी म्हणाली. घडी मोडायला त्यांना का? दे, मी मोडते. अगं असं नसतं ते. नवीन आहे ना पातळ, मग ते नेसायच्या आधी काकूंना नेसायला देते. मग ते मी नेसायच्या आधी काकूंना नेसायला देते. त्या घडीचं नंतर सांग, पण हे तुझं पातळ पातळ काय आहे? अगं पूर्वीच्या आजी पणजी साडीला पातळच म्हणायच्या, त्यामुळेच तो शब्द तोंडात माझ्या देखील आलाय. असं कसं? पातळ म्हणजे लिक्विड ना आजी. पातळ आमटी ताक हे पातळ असतं ना. अगदी बरोबर आहे तुझं, पण फक्त लिक्विड किंवा द्रव म्हणजेच पातळ नाही काही. पातळाचे सुद्धा भरपूर अर्थ आहेत बरं का मनुबाई. बापरे, मनू हसत म्हणाली. कुणी अंगानं बारीक असतं, हडकुळं असलं तरी त्याला पातळ म्हणतात. किंवा एखादी वस्तू किंवा कागद जाड म्हणजेच तुझ्या भाषेत थिक नसेल तर त्यालाही पातळ अर्थात थिन असं म्हणतात. जसं की जाड भाकरी, पातळ चपाती. कळलं का? आजी फार कन्फ्युजन आहे बाबा हे. अगं असं नाहीये, शब्द वापरायला लागलं की हळूहळू त्याचे अर्थ कळतात आणि आपल्याला सवय सुद्धा होते. आता हे बघ, आजीनं कपाटातलं आजोबांचं जुनं धोतर घेतलं आणि दोन्ही हातांनी दोन्ही बाजूनं ओढत सहज फाडलं. हे का फाटलं माहितीये का मनू? तर हे धोतर पातळ झालं होतं, म्हणून ते फाटलं. काही आजी तुझं, धोतर कसं पातळ होईल अगं? अगं ह्यातलं पातळ म्हणजे जीर्ण किंवा त्याची वीण विरळ झालीये या अर्थानं. ओ असंय होय, बर. गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.